नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज अमेरिकेतही मार्केट सुरू आहे, आपल्याकडेही मार्केट आहे. पण मोठा सण असल्यामुळं व्हॉल्यूम कमी राहील. सगळ्यांना सुट्टी आहे आणि तोच अनुभव परवाच्याही दिवशी आपल्याला आला होता. तरीही फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 2,454 कोटीची आहे आणि DIIची खरेदी 2,819 कोटींची आहे. आज डिसेंबर सिरीजचा शेवटचा दिवस आहे. आज एक्सपायरीचा दिवस आहे. क्रूड 73.74च्या लेव्हलला आहे आणि रुपया मात्र घसरतो आहे. जे 7 शेअर नेहमी अमेरिकन मार्केटमध्ये वाढत असतात, त्याचप्रमाणे टेस्ला, ॲमेझॉन, मेटा हे शेअर तेजीत होते. पण गेल्या वर्षी मात्र एनव्हिडियाच्या शेअरमध्ये इनफ्लो जास्त प्रमाणात दिसला. बऱ्याचशा बातम्या मी परवा संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या होत्या, त्या तुम्ही आजच्या मार्केटसाठी पाहू शकता. कारण त्याचा परिणाम त्या शेअरवर झालेला नाही आहे, जो आज होईल. सीगल इंडियाच्या आर्मी NHAI बरोबर 981 कोटींसाठी कन्सेशन ॲग्रीमेंट केलं. हे सीगल इंडियाच्या दृष्टीने चांगलं आहे. रामकी इन्फ्रा, हैदराबाद मेट्रोपॉलिटन वॉटर सप्लाय आणि सिव्हरेज बोर्डाकडून 215 कोटींच्या प्रोजेक्टसाठी LOA मिळाला. रामकी इन्फ्राच्या दृष्टीने हे चांगलं आहे. अपोलो हॉस्पिटलचा आर्म जो आहे अपोलो हेल्थको यांनी सर्चलाइट हेल्थकडून 67.5 कोटी रुपयाला सॉफ्टवेअर बिझनेस ते खरेदी करणार आहे. हा साधारणपणे आपापसातला व्यवहार आहे, म्हणजे आर्मकडून एखादी गोष्ट खरेदी करणं. पेनॅन्शिया बायोटेक, बिव्हॅलंट ओरल पोलिओ व्हॅक्सिन 127 कोटींचं आणि 2025मध्ये सप्लाय करायचं आहे. याच्यासाठी त्यांना LOA म्हणजे लेटर ऑफ अवॉर्ड मिळालं आहे. आता 2025मध्ये 115 मिलियन डोस पुरवायचे आहेत. अशा बातम्या जेव्हा सुरुवातीला येतात तेव्हा शेअरवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. म्हणजे पहिल्यांदा बीड टाकलेलं असतं, मग LOA मिळालेलं असतं, मग काही प्रमाणात ऑर्डर मिळते, तर प्रत्येक वेळेला काही शेअरवर तेवढ्या मोठ्या प्रमाणावर परिणाम होत नाही. पहिल्यांदाची ऑर्डर मिळालेली आपल्याला समजते, ती टप्प्याटप्प्याने वर्षभर ऑर्डर एक्झिक्यूट होत असते आणि मग प्रॉफिट लॉसमध्ये त्याचा तो परिणाम आपल्याला दिसत असतो. भारत फोर्ज ग्लोबल होल्डिंगमध्ये 39 बिलियन युरो एवढे गुंतवणार आहे. BPCL ही 150 मेगावॅट ISTS कनेक्टेड सोलार PV पॉवर प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर म्हणून त्यांची निवड झाली आहे. हा प्रोजेक्ट 756.45 कोटींचा आहे आणि यातून वर्षाला
100 कोटी रेव्हेन्यू अपेक्षित आहे. नाल्को उत्कल डी आणि उत्कल ई साठीचं उत्पादन 4 मेट्रिक टन पर ॲनम एवढं करण्यासाठी त्यांनी मायनिंग लीजवर सह्या केल्या आहेत. हे लीज डीड 21 एप्रिल 2051 पर्यंत व्हॅलिड असणार आहेत. वेल्स्पन कॉर्पला सौदी अरबकडून 130 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. ई पॅक ही तिच्या सबसिडियरीमध्ये 26% स्टेक घेणार आहे. ओला इलेक्ट्रिक यांनी 3200 स्टोअर उघडले आणि एकंदरीत 4000 पॉईंट सुरू केले. ग्लँड फार्माला फ्रान्सच्या सेफ्टी बॉडीकडून 10 त्रुटी दाखवण्यात आल्या. कोनेन्सी प्लांटच्या बाबतीत या 10 त्रुटी दाखवल्या आणि त्याचं इन्स्पेक्शन 9 ते 19 डिसेंबर या कालावधीत झालं होतं. ही बातमी ग्लँड फार्माच्या दृष्टीने काही चांगली नाही. 10 त्रुटी म्हणजे खूप झाल्या. त्या त्रुटी पूर्ण करून पुन्हा एकदा ती अथॉरिटी इन्स्पेक्शन करत असते. तर साधारण टेक्निकलदृष्ट्या किंवा मूव्हिंग ॲव्हरेजचा ब्रेकआउट आला आहे किंवा 2 रुपये वाढल्यानंतर ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे आणि ज्या बातम्या आल्या त्यानुसार कोणते शेअर तेजीमध्ये किंवा कोणत्या शेअरच्या बाबतीत ही गोष्ट चांगली आहे, कोणत्या शेअरच्या बाबतीत वाईट आहे ते बघूया. तुम्ही वॉचलिस्टवर टाका आणि मग मार्केटचा मूडवर पुन्हा अवलंबून आहे तर ते तुम्हाला 9:15 वाजता बघायला लागेल. हा एक प्रकारचा अंदाज असतो. दम इन्व्हेस्टमेंटमुळे काही शेअर तेजीत राहतील तर काही परवा दिले होते. मोतीलाल ओसवाल एंजल 1 दिले होते. तर आज आनंद राठी हेल्थ बघता येईल. देवयानी इंटरनॅशनल हे तेजीच्या दृष्टीने कुठे परिणाम होतो ते दिले. आनंद राठी वेल्थ, देवयानी इंटरनॅशनल, इंडिगो, कारण हा सीझन आहे, फ्लाईटला डिमांड भरपूर आहे आणि जी महागाईची तिकीट्स असतात ती सगळी खपलेली आहेत. म्हणजे ऑफिस क्लास जो असतो त्याची तिकीटं सर्वात जास्त गेली आहेत म्हणून इंडिगो, AB फॅशन, लुपिन, युनायटेड स्पिरिट, सगळीकडे थंडी आहे, बर्फ पडत आहे. सेलो, ओबेरॉय रिॲलिटी, BPCL, नाल्को, मॅक्स इंडिया. मॅक्स टॉवरचे ते 3 मजले विकणार आहेत आणि यातून त्यांना 105 कोटी रुपये अपेक्षित आहेत. ITC, इन्फोएज, सिगल, ॲक्सिकेड, IFB इंडस्ट्रीज, ओला इलेक्ट्रिकल, सिग्नेचर ग्लोबल, DCX सिस्टीम हा डिफेन्स संबंधातील शेअर आहे. इस्रायलच्या कंपनीबरोबर रडार इक्विपमेंट सप्लाय करण्यासाठी त्यांनी करार केला आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीज हे 59.5 कोटी रुपये गुंतवणार आहेत. PNB हाऊसिंग, ज्युबिलंट फूड, ओबेरॉय रिॲलिटी,
वेल्स्पन एंटरप्राइजेस आणि रामकी इन्फ्रा. रामकी इन्फ्राला 215 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. तर मंदीमध्ये HDFC AMC, ॲस्ट्रल, DV's लॅब, PB फिनटेक, ABB, लोढा आणि ग्लँड फार्मा. आता हे जे शेअर साधारणपणे दिले जातात ते काही मोठ्या ब्रोकरनी कशाची टार्गेट्स वाढवलेली असतात. काही कंपन्यांनी त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मीटमध्ये सांगितलेलं असतं की आम्हाला पुढचं क्वार्टर चांगलं जाणार नाही, आमचा हा करार रद्द झाला आहे. तर त्या दृष्टीने ते शेअर मंदीत जात असतात. आणि काही शेअरच्या बाबतीत टेक्निकल पाहतो आपण, काहीच्या बाबतीत बातम्या पाहतो आणि काही शेअरमध्ये तुम्हाला खरेदी फार मोठ्या प्रमाणावर दिसत असते. म्हणजे डिलिव्हरी पर्सेंटेज जास्त दिसत असतं इंट्राडे पर्सेंटेजपेक्षा. तर ज्या वेळेला डिलिव्हरी पर्सेंटेज जास्त दिसतं तो शेअर आपण शॉर्ट टर्मसाठी किंवा मिडियम टर्मसाठी घेत असतो. आणि इंट्राडे पर्सेंटेज जास्त असेल तो शेअर, त्या शेअरचा भाव नंतर टिकाव धरत नाही. तर त्या दृष्टीने ही एक लिस्ट तुम्हाला दिलेली असते. तर तुम्हाला जे शेअर योग्य वाटत असतील त्या शेअरकडे लक्ष द्या. किंवा तुमच्याकडे तो शेअर असेल आणि नेमकी तुम्ही विकायला ऑर्डर लावली आणि त्या शेअरमध्ये मूव्हमेंट होण्याची शक्यता असेल तर तुम्हाला अधिक भाव मिळू शकतो. तर त्या दृष्टीने तुम्हाला लक्ष देता येईल. तरी पण मार्केटची लहर काय आहे ते 9:15 वाजता समजेल. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.